ऑस्ट्रेलियाने आज जबरदस्त फलंदाजी करत भारतासमोर 339 धावांचं मोठं लक्ष्य. टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 49.5 षटकांत 338 धावांवर आटोपला. सामन्याची स्टार ठरली फोएबेल लिचफील्ड, जिने जबरदस्त शतक ठोकत 119 धावा केल्या. तिच्यासोबत अनुभवी एलिस पेरीने सुद्धा 77 धावांची शानदार खेळी केली. या दोघींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 155 धावांची भागीदारी झाली आणि ऑस्ट्रेलियाचा पाया भक्कम झाला. पण नंतर भारतीय गोलंदाजांनी खेळात परत येत गडगडवला कंगारू संघाचा डाव. अमनजोत कौरने लिचफील्डला बाद करत मोठी जोडी फोडली, तर श्रीचरणीने 2 महत्त्वाचे झटके देत बेथ मुनी 24 आणि ॲनाबेल सदरलँड 3ला परत पाठवलं. यानंतर राधा यादवने पेरीचा डाव संपवला आणि कर्णधाराला थांबवलं. तहिला मॅग्रा काही करू शकली नाही, फक्त 12 धावांवर रनआउट झाली. मात्र शेवटी ॲशली गार्डनरने ऑस्ट्रेलियासाठी जोरदार फटकेबाजी करत 63 धावा चोपल्या, ज्यामुळे संघाचा स्कोर 300च्या पुढे गेला. शेवटी दीप्ती शर्माने शेवटच्या षटकात आलाना किंग 4 आणि सोफी मोलिन्युक्स 0ला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. दीप्तीला हॅट्रिक जमली नाही, पण किम गार्थ 17 रनआउट झाली आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया 50 षटकं पूर्ण करू शकला नाही. भारताकडून श्रीचरण आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर अमनजोत कौर, क्रांती गौड आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. भारताची फलंदाजी. शफाली वर्मा फक्त 5 चेंडूत 10 धावा, 2 चौकारांसह जलद सुरुवात केली, पण किम गार्चच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाली. यानंतर मैदानात आली स्टार फलंदाज स्मृती मंधाना. सुरेख टायमिंग आणि क्लासिक शॉट्सनी तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने 24 चेंडूत 24 धावा करत 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला, पण दुर्दैवाने किम गार्चच्या गोलंदाजीवर हिलीकडे झेल देऊन बाद झाली. तिचा डाव छोटा असला तरी प्रत्येक फटका स्टायलिश आणि आत्मविश्वासपूर्ण होता. शेवटी जेमिमा रॉड्रिग्जने जबाबदारी घेतली आणि नाबाद 85 धावा, 93 चेंडू, 10 चौकार करत भारतीय डाव सावरला. हरमनप्रीत कौर कर्णधार 89 धावा, 88 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, गार्डनरकडे झेल. दीप्ती शर्मा 24 धावा, 17 चेंडू, 3 चौकार, गार्थ हिलीकडून रनआउट.